कालचा पूर्ण दिवस मस्त निवांत आराम करण्यात गेला होता. आळस एवढा आला होता की पूर्ण दिवसच झोपून काढला. पण आज म्हटलं आपल्या रुटीनला सुरुवात करावं, पण नेमकी आजच उठायला उशीर झाला. आणि बघा ना, सकाळसुद्धा एवढं लवकर होती ना, 6:45-7 वाजताच ऊन पडतं. उठायला लेट झाला होता तरी माझं सगळं असं निवांत चाललेलं होतं. म्हटलं जाऊ दे, होईल स्वयंपाक, आवरून निवांत आपण. थोडंसं कोमट पाण्यामध्ये मध टाकून पिऊन घेतलं. त्यानंतर थोड्या वेळाने चहा केला, चहा पिऊन घेतला. म्हटलं आता आंघोळ करून घ्यावं. आणि उन्हामुळे एवढं केस असे चिपचिपे होतात ना, एवढा घाम येतो केसांमध्ये की 2-3 दिवसांनी असं वाटतं हेअर वॉश करून घ्यावं. मस्त हेअर वॉश केला आणि आरशात बघता बघता असं वाटलं आपल्या तोंडावर किती सारे पिंपलचे डाग पडले. एखादा फेस पॅक बनवून लावावा. बेसन, हळद, कॉफी पावडर, थोडंसं मध आणि टोमॅटोचा ज्यूस एकत्र केला आणि मस्त असं चेहऱ्याला लावून घेतला. 20 मिनिटं सुकू द्यायचं. 20 मिनिटांनी चेहरा धुवून घेतला. आता थोडंसं फ्रेश वाटतंय आणि छान वाटायला लागलं. त्यानंतर दुपारी जेवण केलं. म्हटलं आता उरलेली बाकीची कामं करून घ्यावं. आधी कपडे धुवून घेतले, त्यानंतर किचन ओटा आवरून घेतला. आणि आज बऱ्याच दिवसानंतर आमच्याकडे सुकट आणि बोंबील आले होते. मला काही एवढं आवडत नाही, पण यांना आवडतात, मग त्याने आणले होते. काल भिजायला घातलेली मटकी आज मोड आणायला ठेवून दिली. म्हटलं संध्याकाळी याला छान मोड येतील. आणि कालचं दळण दळलेलं अजून पिशवीत तसंच होतं, ते पण डब्यात व्यवस्थित ठेवून दिलं आणि संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करायला घेतली. आमच्या ह्या बाळामुळे मला जरा लवकरच स्वयंपाक करायला लागतो. आणि हां, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.